आता इथून जायचं आहे आपल्याला. आता जेवण करल तरी पण आता आपण आलेलो आहे ट्रेनमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन सिरीज मध्ये ज्याचं नाव आहे द उज्जैन सिरीज. मी उज्जैन सिरीज नाव का ठेवले कारण मी चाललोय उज्जैनला महाकालचं दर्शन करायला. सो आता माझी ट्रेन आहे छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला, कारण आमचं तिकीट आहे पुण्याहून उज्जैनला जायसाठी. सो आता जाऊ का. सो लेट्स गो. तर मित्रांनो आता रेल्वे स्टेशनला आलेलो आहे आणि आपला पुण्याला जायचा ट्रेन येते तेव्हा समोर ट्रेन आहे आपली आणि इथून आता जाणार आहे. ही सिरीज लय मस्त राहणार आहे. फॅमिली सोबतच आहे, मागं फॅमिली आहे. हे आमचा पसारा बघा, इथं एवढा मोठा पसारा आहे. 2 बॅगी, एक ट्रॅकिंग बॅग आहे, भरपूर काही काही आहे. आता हे बघा सध्या आली गाडी आपली इथून आणि आपल्या गाडीचं नाव पुणे हडपसर नाही सॉरी हजरत काय आहे रे हां हुजूर साहेब नांदेड हडपसर एक्सप्रेस. पहिले पुणे होती, आता हडपसरला जाऊन थांबते. तर आता सध्या आली गाडी. आता बघू ता. आणि आमचं तिकीट अपग्रेड झालं आहे. अपग्रेड यो स्लीपरमधून AC मध्ये अपग्रेड झालं आहे. सो शिवसून आपण टाटा टाटा टाटा. हो आता बसलो आहे ट्रेनमध्ये आणि निघाली आपली ट्रेन आणि इथून प्रवास चालू झाला आपला पुण्याचा. आणि आता उज्जैनला जायचं आहे परवा, म्हणजे आज आहे 21 तारीख आणि परवा 23 तारीख. 23 तारखेला आपल्याला पुण्याहून आहे उज्जैनला जाण्यासाठी ट्रेन. एक्साइटमेंट तर भरपूर आहे. बघूया. आणि आता काय होते, आता सीटवर जाऊन जायचं, झोपायचं. ते जेवण बिवण करून तसं काय आलेलं. सो शिवसून तर मित्रांनो आपण आलेलो आहे पुण्यात आणि वापस माझा भाऊ बाजूलाच आहे. तुम्ही कोणत्या व्हिडिओमध्ये बघितला आहे, सॉरी मागून चमकू राहिलं आहे. तुम्ही कोणत्या व्हिडिओमध्ये बघितला होता तुला? हां ते पुण्याच्या मी आलतो बघा दिवाळीच्या टायमाला, त्या टायमाला आलतो. आणि आता आलो आहे आपली उज्जैन सिरीजमध्ये. सो आता आम्ही इथं आलतो पुणे मंडईत आलतो हडपसरच्या. आणि हा भाऊ आता ही स्कूटी आहे, ही स्कूटी घेऊन जायचं आहे आपल्याला घरी. हे बघा इथं भाजीपाला खरेदी करायला आलो आहे. सो आता बघूया आता पुढं काय होतं. आता मावशीच्या घरी आहे, मावशीच्या घरून मामाच्या घरी जायचं आहे, मामाच्या घरून मग उद्या पुणे स्टेशनला जायचं आहे. भरपूर हॅक्टिक आहे दिवस उद्याचा बी. आजचा नाही तेवढा, आजचा फक्त बॅगी उचलायचा. उद्याचा मग उद्यापासून जर्नी आपली दीड दिवसाची जर्नी. सो स्टे ट्यून, सी यू सून. यो सो आता गाडी चालवतो. आता गाडी चालवताना कधी मोबाईलचा वापर करू नये, बराबरी की नाही रे. The next morning. तर मित्रांनो आज आपल्याला जायचं निघायचं आहे आणि जरा दाढी बिडी करून आलं. दाढी नाही गेली म्हणजे कटबीट मारून आलं. सो आता इथून जायचं आहे आपल्याला. आता जेवण करल तरी पण आता वाजले 10-11 वाजले. आता निघायचं आपल्याला 1 वाजता. तशी तर 3:30 वाजता ट्रेन आहे. पण पुणे इथे ट्रॅफिकला मोठी आहे आणि बघू तर आता कसं होतं आपले प्रवास. आपला तर सगळं रेडी आहे, खानपान सगळं करणं चालूच आहे. बघू आता शिवसून भेटू जा स्टेशनला, नाही तर बसमध्ये भेटू. 3 hours later. आता आम्ही रेडी झालेलो आहे जायला पुणे रेल्वे स्टेशनला. आणि हाय हाय बी करू नको. ये मागं माझा बसता, ये देखो बसता दिसला का. आता माझ्या मम्मीमुळे 3 बसा हुकलेत. सो आता बस यायची वाट बघणं चालूच आहे. एकतर पुण्याचं ट्रॅफिक पण लय मोठं आहे. 1 वाजता निघायचे, 3 वाजता ट्रेन आहे, 2 तास प्रवास आहे. काय समजतच नाही आहे. इथून 2 बस चेंज करणं आहे, डायरेक्ट बस इथून भेटत नाही. बघू तर आता काय होतं आहे. आता बस येईल नाही येईल, आता रेडी राहत आहे. सगळ्यांचा इंट्रो मी स्टेशनवर देतो सगळ्यांचा. सो सी यू सून. A few moments later. आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे. मग बाजूला भाऊ आपला बसलेला दिसत नसेल. सो तर आता बघूया. आता बसमध्ये बसलेलं आहे. आता इथून आपण डायरेक्ट स्टेशनला जाणार आहे. PMT बस आहे. सो ही PMT बस. आता बघूया काय होतं.
इंट्रोडक्शन सगळ्यांचं तिथे गेल्यावर देऊ. सो शिव तर मित्रांनो आता आपली गाडी आलेली आहे. गाडी आली की ठीक आहे. तो आपला हे बघा एवढा पसारा आहे भाई भरपूर. आता आपल्याला जायचंय. आपली ट्रेन तर इंट्रोडक्शन नंतर ट्रेन मध्येच करतो. आता मध्ये जायचं. सो सी यू सून. आता आपण आलेलो आहे ट्रेन मध्ये. आपल्याला आपले सगळे सीट भेटलेले आहे. सगळे सेटल डाऊन झालेले आहेत आपापल्या सीटावर. आणि आता राहिलं आता फक्त सगळ्यांचं इंट्रोडक्शन. तो सर्वात आधी इंट्रोडक्शन देऊ आमच्या प्लॅनरचं. तर आमचे श्री 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 मामाश्री हे इथं हे आहेत मामाश्री. त्यानंतर ही आमची मोठी आई, ही माझी मम्मी, ही माझी सिस्टर. त्यानंतर हे इकडं मामे ही आमची मामी. त्यानंतर ही माझी कझिन. त्यानंतर हे मामा, हे बाबा, ही आजी, ही डबल आजी, हे आमचे अण्णा. सो आता आमची ट्रिप चालू आहे. आता बघू तर आपली कशी ट्रिप चालू आहे. गरम तर होतंय भरपूर, उन्हाळा आहे. सो आता शिवसून आता सगळे जेवत आहेत इथं जेवत आहेत. आता बघू तर पुढं काय काय. सो शिवसून तुम्ही तर मागचे व्ह्यूज बघितलेत. लोणावळा खंडाळ्याचे व्ह्यूज तर बघितले. इतके सुंदर व्ह्यूज तर ते पावसाळ्यातच दिसतात. पण सध्या आता पावसाळा नाही. थोडं ते व्ह्यूज फक्त सगळे पावसाळ्यात भारी दिसतात. उन्हाळ्यात तर काय भारी दिसत नाही. सगळं वाळवंटावानी दिसते, डोंगर. पण व्ह्यूज भारी होते. काही म्हणा बोगदे भरपूर लागलेत. सो आता बघूया काय ते. सो शिव आम्ही बघा कुठे बसलोय गाईस. दरवाजात बसलो. गरम व्हायलाय. लय गरम होतंय. पण त्याला आवाज चाललाय का? लय गरम होतंय म्हणून आम्ही दरवाजात बसलोय. तर मित्रांनो आता जस्ट कल्याण आलंय बघा. कल्याण आता सध्या मुंबई कल्याण आलेलं आहे. आणि आता एक मिनिट आता आपण चाललोय वापस. आता इथून डायरेक्ट सुरतला गाडी थांबणार आहे. आम्ही आमच्या सीटवर कधी बसतच नाही एवढ्या मोठ्या सीट असून पण. सो आता बघूया. आता डायरेक्ट सुरतला जाणार आहे. आणि फोनही इथं चार्जिंगला लावलेत पण चार्जिंगच होत नाही आहे. आता हे बाहेर आता अंधार होत आला आहे. काय नाही सुरतपर्यंत अंधार होऊन जाईल. आणि काय उजेड राहत नाही. व्ह्यूज पण तेवढे येणार नाही. सकाळी 6:30-7 वाजेपर्यंत पोहोचून जाईल. गाडी थोडीशी लेट चालू आहे. आता बघू तर काय काय होते. सो शिवसून स्टेडियम आता बघू काय करतो. तर मित्रांनो आता झोपायचा वेळ आलाय. पण हा जो माणूस आहे हा जे लय दादागिरी करतोय. आता याची कंप्लेंट करून आपण बघू आता काय बोलतोय. पिऊन पण आलेला आहे. आता बघू आपण 139ला कॉल करू. तो एक माणूस गेलेला आहे TT वाल्याला बोलवायला. RPF न बोलू चढू. आता बघूया काय होतंय. कसं करता बघा कसं करताय बघा. आता हे जरा जास्त करतोय. आता बघूया काय होतं.
दोन सीट करायला गावापासून फालतूगिरी आहे की नाही आता ही. तर मित्रांनो आता सध्या आलोय सुरत रेल्वे स्टेशनला. ये देखा सुरत आलोय आपण गुजरात मध्ये. महाराष्ट्र मधून गुजरात मध्ये आलेलो आहे, प्रवेश केलेला आहे आपली ही रेल्वे. आणि ह्या रेल्वेतून प्रवास आपला चालू आहे. झोपलो होतो इथं थांबली म्हणून आता चालवतोय. हे वापस माणूस आलोय. आता बघू तर काय होते माहित नाही. अजून याच्यासोबत भांडण करायचं वापस. तो आता बघूया. आता काय सर 48 झालेत, 47 पर्यंत थांबली. थोडे डिले चालू आहे. बघूया 1-2 मिनिट आता भेटू. आता इथं ह्या साईडला आपली सीट आहे. आणि सो आता सीटवर तर आलेलो आहे. आणि 1 मिनिट दिसतोय का नाही. आता बघू तर नको झोपायचं डायरेक्ट इथून. आणि ते तिथं वापस माणूस आहे. त्याची सीट आहे वाटायला, पण तरी पण दादागिरी करू लागला. आता बघू आता झोपतो वापस. आता भेटू डायरेक्ट उज्जैनला. 2000 years later. तर मित्रांनो आपका सभी का सॉरी तुमच्या सगळ्यांचं आपल्या महाकालची नगरी उज्जैन में स्वागत है और स्वागत आहे. आणि या ट्रेनसोबत आता जर्नी इथपर्यंतच. आणि आता जाणार आहे रूमवर. बघू 6:30 वाजलेत. आणि उज्जैन जंक्शन तुमचं स्वागत आहे महाकालची नगरी. सो आता बघूया आता कुठं जाऊ. आता नाही तसं तर रूमवरच जायचं आहे. सगळी फॅमिली इथं थांबलेली आहे. आणि बघूया आता काय होतं आहे. सो गाईज इथं आम्ही टेम्पोत बसलेलो आहे. आणि बघा हां टमटम बोलते. हा इथं सगळे बसलेले आहेत. आई, मामी, अण्णा, मम्मी, ही आजी, इथं आजी, डबल आजी, सिस्टर ही, त्यानंतर मी, त्यानंतर ती तिकडे 2 मामा, बाबा सगळे बसलेत. तो हाय करा सगळ्यांना. हाय करा. हाय 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 हॅलो 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 हाय करा. असं करता हां. आता देऊ आपण रूम टूर. सो त्या या रूममध्ये बसल्यावर वेलकम टू द रूम टूर गाईज. या आपली रूम. एकाच बेडवर 4 जण झोपतात. सो त्यानंतर हे इथे AC पण आहे. आणि त्यानंतर हे माझा फेवरेट स्पेस हां. आणि हे मिरर आहे. यो आम्हाला जायचंय. आणि अजून एक रूम आहे. अजून एक आहे. तर ही एक अजून एक रूम आहे. आणि इथं सगळे म्हातारे लोक बसलेत. यो आणि वापस इथे एक अजून एक मिरर.